खरं सांगा ना, खोटं का बोलताय? मला ओळखलं नाही म्हणजे काय? तुम्ही माझा पाठलागच करत होता. तेव्हा जीवा म्हणतो की असं काही नाहीये काव्या, आणि इतकं रिॲक्ट होण्यासारखं आहे तरी काय? ते बघ, माझी गाडी बघ आणि चेक कर की पेट्रोल आहे की नाही. माझं अचानक पेट्रोल संपले आणि घरातून निघालो तेव्हा मी पेट्रोल चेक केलं नव्हतं. आता नंदिनी माझी वाट बघत असेल आणि तुम्हाला वाटेल ते बोलू नकोस. दोघांमध्ये वाद व्हायला लागतो तर लगेचच आता काव्या खूप त्याच्यावरती रिॲक्ट होत असते. त्यामुळे जीवाला सहन होत नाही. त्याला खूप राग येतो. तो म्हणतो, काव्या तू अजूनही तशीच आहे. बरं झालं मी ह्या फंद्यातून सुटलो. आता ना मी खूप रिलॅक्स राहतो. तो तिच्याबद्दल असं एकदमच तोडून बोलायला लागतो. त्यामुळे काव्यालाही धक्काच बसतो. ती म्हणते की मला सुद्धा ह्या नात्यामध्ये काहीच रस नाहीये ना. तुझा विचार मी कधी म्हणजे कधी करत आली आहे आणि पुढे करेल. मी पण तुला विसरली आहे. माझ्या मनात ना आता प्रेम, आदर, राग, रुसवा, फुगवीस काहीच राहिलेलं नाहीये. आणि तुझ्याबद्दल तर एक क्षण सुद्धा मला इथे थांबायचं नाहीये. त्यावेळेला जीवाला राग येतो. तो म्हणतो, काय का काव्या, तुला फक्त एवढंच बोलता येतं का? हां, तोंड चालवायचं आणि नंतर राग दाखवायचं, एवढंच जमतं का तुला? असा विचार कधी केलायस का की समोरच्याला आपण थोडं नमून बोलावं, त्याच्या मनात आपल्याविषयी जागा तयार करावी? हे कधी जमलंच नाही ना काव्या तुला. मग आता काव्या म्हणते की नक्की तुला म्हणायचं तरी काय रे? जीवा म्हणतो की हेच म्हणायचं की तुझ्या बहिणीमध्ये आणि तुझ्यामध्ये खूप फरक आहे. तुला नंदिनीने कधी शिकवलं नाही का गं समोरच्याशी कसं बोलायचं ते? तुला फक्त अपमानच करता येतो का? दोघांमध्ये शब्दाला शब्द लागत लागत भांडण खूप मोठं वाढून जातं आणि फायनली लास्टला जीवाला खूपच राग येतो काव्याच्या ऐकण्याचा. आता तो वैतागतो आणि म्हणतो की काव्या, चुकी केली मी तुला आवाज देऊन. खरंच हे चांगलं झालंय की माझं आणि तुझं नातं नाही आता. मी तुझ्यापासून दूर झालं हे माझ्यासाठी खूप उत्तम आहे. नाहीतर आयुष्यभर मला तुझी तनतन फणफण सहन करावी लागली असती. तुझी बहीण तर मात्र खूप शांत आणि चांगली आहे. मग मी नशीबवान आहे की मला नंदिनीसारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली. त्यामुळे काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ती लगेचच म्हणते की वा जीवा, चांगलाच प्रेमात पडलेस रे माझ्या बहिणीच्या. छान चाललंय तुझं. त्यावेळेस जीवाला राग येतो. तो म्हणतो की नशीब आपलं लग्न झालं नाहीये. तेव्हा काव्याला अजून धक्का बसतो. ती म्हणते की काय, आपलं लग्न झालं नाहीये म्हणजे? नक्की म्हणायचे काय जीवा तुला? त्यावेळेला जीवा लगेच शब्द तोंडात धरत म्हणतो की आता ना मला एक क्षण सुद्धा थांबायचं नाहीये, कारण मी माझा फोन सुद्धा घरी विसरून आलोय. त्यामुळे नंदिनी मला कॉल करत असेल हेही मला माहितीच आहे. पण आता करणार तरी काय? आणि मला जास्त वेळ माझा वाया घालवायचा नाहीये, असं पण आता जीवा काव्याला सांगू लागतो. पण जीवा तिला हे विचारतो की तू इथे का उभी आहेस? त्यावर आता काव्या ऑलरेडी एवढं भांडणामुळे चिडलेली असते. ती म्हणते की तू कोण आहेस मला विचारणारा? माझं काय झालं, मी कोणत्या कामासाठी आहे ते माझं मी बघेल. मग आता काव्या तिची ओढणी ओढायला लागते आणि मग जीवाच्या लक्षात येतं की अरे बापरे, हिची ओढणी तर डिक्कीमध्ये अडकली आहे. तो म्हणतो की अच्छा, तुझी ओढणी अडकली आहे का? अगं मग चावी दे ना. इतकं राग त्या ओढणीवर काढण्याची काही गरज नाहीये. चावी घे आणि लॉक उघड. तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही इतके मूर्ख आहात का? चावी असती तर मी कोणाची मदत का घेतली असती? चुकून माझ्या चावी डिक्कीमध्ये राहिली आणि वरतून हाताने लॉक दाबल्या गेलं. म्हणूनच माझी ओढणी अडकली आणि ती ओढणी अशी अडकली की मला हलताही येत नाहीये. आणि त्यामुळेच काव्य आता खूपच टेन्शनमध्ये असते. तर जीवा म्हणतो की आपलं भांडण बाजूला राहू दे, पण जशी वेळ असते तसं वागावं लागतं. आज मला सुद्धा मदत हवी आहे आणि तुला सुद्धा मदत. सरक बाजूला, मी तुझी ओढणी काढून देतो. असं म्हणून तो आता खूप प्रयत्न करून फायनली तिची ओढणी काढून देतो. आणि तेव्हा आता काव्य ही जीवाकडे परत एकदा पाहू लागते. इतकं सगळं भांडण होऊनही तिला सुद्धा आता जुन्याच गोष्टी आठवतात की माझी काळजी करणारा, माझ्यावर अतोनात प्रेम करणारा, मला वचनं देणारा की मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, तो इतका परका कसा काय झाला? पण परकं व्हावं लागलं तेही नंदिनी आणि पार्थमुळे. कारण मला माहिती नव्हतं की माझ्या आयुष्यात पार्थ येणार आहे आणि ताईला सुद्धा माहिती नव्हतं की तिच्या आयुष्यात जीवा येणार आहे. सगळं गणितच चुकलं आमच्या लाईफचं आणि याला जबाबदार बसवते आहेत. तिला तो क्षण आठवतो आणि ती विचार करते की एका चुकीमुळे अख्खं आयुष्य आता असं जाणार आहे. याचंच तिला वाईट वाटू लागतं. तर आता तेवढ्या वेळात जीवा तिथून निघून गेलेला असतो. पुढे आता वसुहत्या ह्या रम्याला सांगत असतात की रम्या, आता काळजी करण्याची काही गरज नाहीये, कारण आता युग आलाय ना. आपण ह्या युगलाच हाताशी धरून आता ह्या देशमुखांचं आयुष्य बरबाद करायचं, त्यांना उद्ध्वस्त करायचं. तर रम्या म्हणते की ठीक आहे आई, असे आपण दोघे आता काही करू शकणार नाहीच आहेत, कारण आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि आपण आता काहीच करू शकत नाही. कारण सगळ्यांच्या नजरेमध्ये आपल्याविषयी संशय आहे आणि आपण असं काही करायला गेलो तर आपण पकडल्या जाऊ. त्यामुळेच युगला जर मध्ये घेतलं तर आपल्याला फायदा होईल की त्याच्यावर कोणी संशय घेणारं नाहीच आहे. आणि मुळात हे कोणालाच माहिती नाही की त्याला काव्याचा आणि नंदिनीचा किती राग येतो. मग आपण याची परीक्षा घ्यायलाच पाहिजे. म्हणूनच युगला त्या सपोर्ट करण्याचं ठरवतात. तर इकडे आता नंदिनी ही युगसाठी कॉफी बनवून आणते, पण युग मात्र खूप घाबरल्याने सतत त्याला कोणाचे तरी कॉल येत आहेत. आणि हे नंदिनीच्या पण लक्षात आले की युग इतका घाबरलेला का आहे. ती त्याला स्पष्टच विचारते की युग, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, पण तू खूप घाबरलेला आहेस. आणि काय रे, तुला कोणाचे फोन येत आहे, तू कट का करतोयस? काही महत्त्वाचं असेल तर बाजूला जाऊन बोलू शकतोयस. तरी सुद्धा युग म्हणतो की वहिनी, असं काही नाहीये महत्त्वाचं.
पण मला आता मूड नाही आहे फोनवर बोलण्याचा. पण तुम्ही मला माझ्यासाठी कॉफी बनवलीत का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो भाऊजी, घेऊन घ्या. मग आता लगेच ती कॉफी पित असतो आणि नंदिनीकडे बघत असतो, कारण त्याच्या मनामध्ये कुठेतरी राग असतो काव्याबद्दलचा. आणि घरात आल्यावर त्याला समजलं की ही काव्या इथेच आहे अजून. आणि मग तो खूप असा गिल्टी वाटत असतो त्याला, की ज्या मुलीबरोबर माझं भांडण झालंय, जी माझी वैरीण दुश्मन आहे, ती माझ्या भावाची बायको, त्याच्यामुळेच त्याला तिच्या समोरच यायचं नसतं. पण काव्या मात्र गुरुजींच्या विषयावर माननीला विचारते की आई, त्या गुरुजींचं खरंच असतं का? ते जे सांगतात तेच घडतं का? तेव्हा माननीला समजून म्हणजे त्यावेळेस आता माननी पण म्हणू लागतात की काव्या, अगं गुरुजी असे सहजच म्हणून येत नसतात कोणाच्या घरी. त्यांना जेव्हा देवी कौल देते आणि ते सांगण्यासाठी ते येतात, आणि स्पेशली आपल्या घरी, कारण लहानपणापासून आपल्या घरी ते नेहमीच येतात ना. त्यामुळे काही संकट जरी येणार असतील ना, तर ते आपल्याच घरी येऊन आपल्याला सांगतात. मग काव्या म्हणते की हो काही. काव्याच्या मनात धडकी भरलेली असते. पण माननी विचारताय की काव्या, मग गुरुजी तुला काय म्हणाले का गं? तुला काय सांगितलं त्यांनी? जसं नंदिनीला मागच्या वेळेला सांगितलं होतं की तुझ्यावर संकट येणार आहे, तसं तर तुला काही सांगितलं नाही ना काव्या? आता काव्याची ततफफ व्हायला लागते, कारण गुरुजी तर मला खूप काही बोलले, पण मी हे माननी काकूंना कसं सांगू? याचाच विचार करून ती निर्णय घेते की मी आता माननी काकूंना काहीच सांगणार नाही. मग ती म्हणते की काकू, असं काही नाही हो, ते गणपतीच्या दर्शनासाठी आले होते गुरुजी. ते मला म्हणाले की पुढचं आयुष्य तुझं सुखाने जाईल, मला आशीर्वाद पण दिला त्यांनी. असं खोटं बोलून पटकन आता काम आहे सांगून ती तिथून निघून जाते. तर पुढे आता प्रेक्षकांनो, माननीच्या खूप जुन्या मैत्रिणी आज घरी आलेल्या आहेत, आणि ती जुनी मैत्रीण आता या पार्थला पाहून जीवा समजल्याने म्हणते की काय रे जीवा, इतका मोठा झालास का? तेव्हा पार्थ म्हणतो की काकू, मी जीवा नाही, मी पार्थ आहे. ते म्हणतात, अरे बापरे, बघितलं का, किती वर्षानंतर आपली भेट होतीये, तर तुझ्या मुलांची नावं सुद्धा मी विसरून गेली का माननी? आणि काय हे घर नवीन घेतलंस का? माननी हसतच म्हणतात, हो ना, हो हो, नवीन घेतलं. बघ ना जरा वरती भिंती बघ आणि कलर बघ. म्हणजे ते त्यांना दाखवत आहे की हे घर नवं नाही. मग आता ते हसायला लागतात, म्हणतात की काय गं माननी, तू अजून पण तशीच आहेस का? थट्टा मस्करी करायचं म्हटलं तर तुझ्या पुढे कोणी जाणारच नाही. माननी, अगं तुझी मुलं किती मोठी झालीत ना, आणि मी बघ ना चुकून आता पार्थलाच जीवा म्हणाली. माझं हे कन्फ्युजन खूप वाढलंय गं. आणि तुझ्या सुना त्या, अगं तुझ्या सुनांचं तर काही विचारूच नको. मला ना त्या फोटोमध्ये पाहिलं ना की खूप आठवण यायची, पण आज कुठे आहे तुझ्या सुना? तेव्हा आता जीवा आणि म्हणजे जेव्हा घरी आलेला असतो थोड्याच वेळात, काव्य आणि नंदिनी पण तिथेच अशा त्यांच्यासमोर फेऱ्या घालत असतात. पण आता ह्या माननी काकूच्या मैत्रिणी ज्या आहेत, ती मैत्रीण मात्र धक्क्यानेच लाल होते, कारण आता ज्या मुलीला त्यांनी जीवाबरोबर पाहिलेलं असतं ती काव्याच आहे हे त्यांना समजतं. मग आता त्या म्हणतात की अच्छा, म्हणजे ह्या जीवाचं ह्या मुलीबरोबर अफेअर होतं, पण मग यांचं लग्न असं का झालंय? कारण माननी सांगतात की पार्थची बायको काव्य आहे आणि जीवाची बायको नंदिनी आहे. त्यामुळे तिला खूप शॉक लागतो. ती मनातल्या मनात म्हणू लागते की असं कसं शक्य आहे? पण जीवाची गर्लफ्रेंड तर काव्या होती ना, यांच्या दोघांचं अफेअर होतं, मग ह्या जोड्या अशा कशा काय? मग आता सगळीच हिस्ट्री माननीला सांगावी लागणार असते. तर पुढे आता ही माननी काकूंची मैत्रीण आता विचार करते की मला हे विचारावंच लागेल की असं कसं झालंय म्हणजे. त्यावर आता त्या भेटतात आणि माननीला म्हणतात की माननी, अगं तुझ्या मुलांचं काय चाललंय तरी काय? अगं तुला माहिती आहे का, तुझ्या ह्या लहान्या सुनेचं अफेअर कोणाबरोबर होतं ते? मोठ्या सुनेचं. अगं ही मोठी सून जीवाबरोबर तिचं अफेअर होतं आणि अजूनही चालूच आहे. पण मी काय म्हणते, मग ह्या दोघांनी लग्न करण्याऐवजी तू यांची जोडी अशी मिसमॅच का केली? त्यावेळेला माननी काकूंना सत्य समजलेलं असतं. त्यांना खूप राग येतो, आणि मेन म्हणजे त्या सांगतात की लग्न आधीपासून हिचं अफेअर होतं आणि आत्तासुद्धा आहेच. असं म्हटल्यावर ते आता माननी काकू लगेचच काव्याच्या रूममध्ये येतात आणि तिला म्हणतात की काव्या, मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळेला नेमकं आता काव्या ही मंगळसूत्र काढतच असते. त्यावेळेला माननी काकू म्हणतात की अगं, मंगळसूत्र इतक्या सहजासहजी निघत नसतं, कारण त्यासाठी ना लग्नाआधी असलेल्या अफेअरच्या प्रेमाच्या गाठीना सोडवाव्या लागतात, तेव्हाच इथे लग्नानंतरचं नातं घट्ट होतं. असं म्हटल्यावर काव्याला धक्काच बसतो. लगेच माननी काकू तिला म्हणतात की काय गं, राग आला का माझ्या बोलण्याचा? जास्त मनावर घेऊ नकोस. पण काय गं काव्या, एवढं सगळं झालं आणि मला शब्दाने तू बोलली नाहीस, आणि अजूनही आता माझ्या मुलाला फसवणार आहेस की काय? त्यावर काव्या म्हणते की असं का बोलताय माननी काकू, मी का फसवेल तुमच्या मुलाला? लगेच माननी म्हणते की हो फसवशील ना, कारण तुझं अफेअर माझ्या पार्थबरोबर नाही तर जीवाबरोबर होतं. मला एक सांग, तुला जर जीवाशी लग्नच करायचं होतं तर तू हे लग्न आधी घरी येऊन पण बोलू शकली असतीस, पण तू असं काहीच केलं नाही, आणि आता माझ्या पार्थला फसवायला निघाली आहेस का? अगं तो रोज देवाजवळ प्रार्थना करून सांगतो की मला माझं प्रेम मिळू दे, मला माझ्या लग्नानंतरचे आयुष्य पुन्हा एकदा सुखी होऊ दे, आणि तू काय गं, तू तर अफेअर करून मोकळी झालीस आणि आता आमची फसवणूक करायला निघाली आहेस का? तुला काय मिळणार आहे का आम्हाला फसवून? आमचं जे काही कमवलेलं नाव आहे तुझ्यामुळे गमवायला आम्ही ते उभा आहोत का? असं त्याही आता खूप बोलू लागतात आणि काव्या रडायला लागते.
ती सांगते की काकू असं काहीच नाही आहे. माझ्या आयुष्याचे स्वप्न मी वेगळे बघत होती, पण माझं आयुष्य कोणत्या तरी वेगळ्याच म्हणजे स्टेजवर येऊन उभं आहे तेव्हा याला फक्त मी जबाबदार नाही आहे काकू, याला जबाबदार जीवा पण आहेच तितका, असं म्हणून ती सगळं सांगू लागते आणि सगळं सत्य आता माननीसमोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढे पाहूयात आता नंदिनीला कशा प्रकारे ही गोष्ट समजेल आणि घरात काय होणार आहे बदल पाहूयात पुढील भागात. तर आज आपण इथे थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात, पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.